माझ्याकडे एक परवा केस आली होती आणि विषय असा होता की मुलगा आता 11वीला आहे आणि 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलेलं आहे. एका डमी कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं आहे. डमी कॉलेज म्हणजे तुम्हाला कदाचित माहिती असेलच. आणि CETची तयारी करतोय म्हणून एका नावाजलेल्या क्लासमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे आणि इंजिनिअरिंग करायचं असं डोक्यात ठेवून काम चालू आहे. परंतु गेले काही दिवस, गेले काही महिने मुलगा अभ्यास करत नाही आहे, क्लास फारसे अटेंड करत नाही आहे, त्याचं मन लागत नाही आहे आणि त्यामुळे आईवडिलांना चिंता लागलेली आहे. आणि आईवडिलांनी ज्यावेळेस त्या मुलाशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मुलगा फारसं काही मोकळेपणानं सांगत नाही आहे. पण त्याचं एवढंच म्हणणं आहे की मला आता 11वी नाही करायची, मला दुसरं काहीतरी बघायचं आहे आणि दुसरं काय नेमकं बघायचं आहे त्याच्या डोक्यात स्पष्ट कल्पना नाही आहे. पण त्यामुळे आईला चिंता लागलेली की आता ऑलरेडी 11वी अर्धी होऊन गेलेली आहे, क्लासला ॲडमिशन घेतलेलं आहे, एवढे मोठे पैसे भरलेले आहेत, आमचं काहीही म्हणणं नाही की तू हेच केलं पाहिजेस म्हणून, आमचा काही त्याच्यावर प्रेशर नाही आहे, त्याने कुठलं त्याला जे आवडेल ते करिअर करावं, परंतु असं अर्धवट सोडून द्यायचं आणि मग दुसरं नेमकं काय करायचं त्याची स्पष्टता नाही आहे, मग हे कसं व्हायचं या मुलाचं, असा प्रश्न स्वाभाविकपणे आईवडिलांना जो पडू शकतो तो याही आईवडिलांना पडलेला आहे. आणि म्हणून ते त्याला माझ्याकडे घेऊन आले. अगोदर मुलगा तर गेली काही महिने यायची त्याची काउन्सिलरकडे किंवा कुठल्याही करिअर गायडन्स काउन्सिलरकडे यायची फारशी इच्छा दाखवत नव्हता, परंतु समहाव तो आत्ता तयार झाला आणि तो माझ्याकडे आईबरोबर आला. सो त्याच्याशी बोलल्यानंतर त्याचं काही गोष्टी लक्षात आल्या. त्या म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की मला 11वी नाही करायची. तर का नाही करायची, तर मला केमिस्ट्री अवघड जातोय, मला फिजिक्स आणि मॅथ्समध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, परंतु मला केमिस्ट्री अवघड वाटतंय आणि मला आवडत नाही आहे केमिस्ट्री आणि त्यामुळे मला 11वी पूर्ण करायची नाही आहे. पण मी त्याला म्हटलं, अरे मग तू 11वी 12वी जर नाही केलीस तर तुला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेता येणार नाही. तर तो म्हटला हो, पण माझं असं काही हे म्हणणंच नाही आहे की मला इंजिनिअरिंगच केलं पाहिजे म्हणून, पण मला कम्प्युटर सायन्समध्ये काहीतरी करावं असं वाटतंय आणि त्याच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे आणि मला हे मात्र केमिस्ट्री. सो मी त्याला विचारलं, का तुला एवढं केमिस्ट्री का आवडत नाही आहे? तर तो म्हटला, नाही म्हणजे मला कळतच नाही आहे की मी ह्या केमिस्ट्रीचं पुढं जाऊन काय करणार आहे. म्हणजे मला आयुष्यामध्ये पुढं जाऊन जर मी ह्या केमिस्ट्रीचा काहीही वापर करणार नसेल तर मग मी आत्ता का शिकू. आणि खरं तर हा प्रश्न आजकाल बऱ्याच मुलांना पडतो. आय एम शुअर की तुमच्या अवतीभोवती किंवा तुमच्या घरात सुद्धा अशी मुलं असू शकतात ज्यांना हा प्रश्न पडतो की जो विषय आम्ही आयुष्यात कधी त्याचा उपयोगच करणार नाही आहे, मग हिस्ट्री असेल, जॉग्रफी असेल किंवा अन्य म्हणजे जो आता या केसमध्ये केमिस्ट्रीचा विषय असेल, तर मी केमिस्ट्री का शिकावं. सो असा एक बाळगोत प्रश्न आपल्याला वाटू शकतो, परंतु या तरुण पिढीला मात्र तो फार गहन प्रश्न वाटतो आणि म्हणून त्याला इच्छा होत नव्हती की आता हे कंटिन्यू करायचं. सो नेमकं मग त्याच्यानंतर काय करायचं आहे नेमकेपणानं त्याला काही सांगता येत नव्हतं. मी त्याला विचारलं, तुला कम्प्युटर सायन्सच का करायचं आहे, तू कम्प्युटर सायन्समध्ये काय नेमकं तू आत्ता 11वीमध्ये करत असताना कम्प्युटर्सबद्दल काही माहिती घेतली आहे का. तो म्हटला, मी एक पायथनचा कोर्स केलेला आहे. पण म्हटलं त्याच्या व्यतिरिक्त अजून काही तर नाही, नेमकं काही मला थोडंसं सायबर सिक्युरिटीमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग आहे. म्हटलं, मग त्याचा काही तू अभ्यास किंवा त्याचं अवांतर वाचन किंवा आणखी काही व्हिडिओज वगैरे तू बघितलेले आहेस का. तर थोडेफार बघितलेले आहेत, खूप जास्त नाही. पण मग पॉलिटेक्निकला जाऊन तू काय करणार आहेस. त्याचं असं म्हणणं होतं की मी 11वी सोडून देतो आता आणि मी पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतो, म्हणजे मला आवडीचे विषय तिथं मिळतील. मग मी त्याला विचारलं की तुला माहिती आहे का की पॉलिटेक्निक्स पुण्यामध्ये फॉर एक्झाम्पल पॉलिटेक्निक्सचे कुठले कुठले कॉलेजेस आहेत किंवा त्या पॉलिटेक्निकच्या कुठल्या कॉलेजमध्ये तुझ्या 10वीच्या मार्क्सच्या बेसिसवर तुला कम्प्युटर सायन्ससारखा विषय मिळू शकतो. तर तो त्याने अभ्यास केलेला नव्हता. मी त्याला विचारलं, पॉलिटेक्निक झाल्यानंतर तू पुढं काय करशील याचा काही विचार केला आहे का. तर बघू, काहीतरी नोकरी करेन किंवा अजून नाही, नक्की मला ते माहीत नाही आहे काय करायचं म्हणून. सो त्याने अशी मला उत्तरं दिली. मग त्याच्या आईवडिलांशी पण मी बोललो. सो अगेन त्यांचं तेच म्हणणं होतं की वा नाही, आमचं काय असं फोर्स नाही आहे, पण असं अर्धवट सोडून कसं चालेल व मग ते त्याला सवय लागेल, अशी एक नॅचरल त्याला आईवडिलांना भीती वाटत होती. सो त्याच्याशी मुलाशी मनमोकळेपणाने बोलायचा प्रयत्न केला. थोडासा बराच वेळ त्याला दिला आणि मग हळूहळू तो खुलायला लागला. आणि मग त्याला मी म्हटलं की मग तुला माहिती आहे का पॉलिटेक्निकला गेल्यानंतरचे मार्ग तुझ्यासमोर काय काय आहेत. सो त्याला उदाहरण म्हणून मी त्याला 2-3 गोष्टी सांगितल्या की एक तर तू पॉलिटेक्निक नंतर नोकरी करू शकतोस
दुसरं आहे पॉलिटेक्निक नंतर स्वतःचा व्यवसाय करू शकतोस, आणि तिसरं आहे पॉलिटेक्निक नंतर तू इंजिनिअरिंगला जाशील आणि इंजिनिअरिंगमध्ये जाऊन पुन्हा डिग्री एज्युकेशन घेशील. सो याच्यातलं तुला ह्या तिन्ही मार्गामध्ये जाण्यासाठी काय काय करावं लागेल हे तुला माहिती आहे का, आणि मुळात तुला कम्प्युटर सायन्स का शिकायचं आहे, असा सगळा प्रश्नांची ज्यावेळेस त्याला उत्तरं विचारली त्यावेळेस त्याला समजायला लागलं की अरे हां, आपल्याला अजून बराच अभ्यास केला पाहिजे किंवा माहिती घेतली पाहिजे, आणि मग त्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. मग मी त्याला म्हटलं की तुला नेमकं काय आवडतं, तुला नेमकं काय काय जे तुला आवडतं किंवा जे तुला चांगलं येतंय ते तू काय काय करतोयस, तर त्याचीही नेमकी क्लॅरिटी नाही आहे. मग मी त्याला सजेस्ट केलं की एक काम करूया का, आपण तुझी एक शास्त्रीय चाचणी करूया की ज्या चाचणीमधून तुझं व्यक्तिमत्व कसं आहे, तुझ्या आवडीनिवडी काय आहेत, तुझ्यात हुशारी, तुझं टॅलेंट काय काय आहे, आणि शिवाय तू हे सगळं जे काही आयुष्य आहे ते लीड करण्यासाठी, दैनंदिन गोष्टी डील करण्यासाठी जो काही एक इमोशनल कोशंट लागतो तो सुद्धा डील करण्याची, किंवा तो इमोशनल कोशंट तुझा कसा आहे हे सगळं बघूया, आणि ह्या सगळ्याच्या आधारावर आपण ठरवूया की तुला नेमकं तुला काय करायचं आहे. कम्प्युटर सायन्स हा फक्त तुला एक आत्ताचा वाटणारा विषय आहे जो नॅचरली तुझ्या एजच्या मुलांना वाटू शकतो. सो ते सगळं आपण केल्यानंतर मग बघूया आपण नेमकं काय ठरवायचं. शेवटी तुलाच ठरवायचं, मी फक्त तुला ठरवायला मदत करणार आहे. लकीली तो तयार झाला आणि त्याने आनंदाने ती चाचणी, टेस्ट, सायकोमेट्रिक असेसमेंट दिली, आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही भेटलो त्यावेळेस खूप मोकळेपणानं चर्चा झाली, आणि सरप्राइझिंगली त्या टेस्टमधून असं निघालं की त्याला कम्प्युटर सायन्सपेक्षाही जास्त बिझनेस